मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातलं नंबर 1 आणि सर्वाधिक लोकप्रिय न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी विकास कामांचा झपाटा लावलाय. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध कामांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या दूरदृष्टीतून शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत तब्बल 87,48,88,000 रुपयांच्या 19 रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील, नगरसेवक माऊली तेली, नगरसेवक काशीलिंग गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील म्हणाले की नगरपालिका निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शब्दाप्रमाणे तहसील कार्यालयाजवळ स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी 3 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध समाजाच्या सभागृह बांधकामासाठी पूर्वी मंजूर केलेल्या 20 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शहरातील सार्वजनिक सुविधा आणि आरोग्यदायी वातावरणावर लक्ष केंद्रित करत वासूद रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ कराटे योगा केंद्र विकसित करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नमो उद्यान उभारण्यासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून प्रभाग 8 मधील आरक्षित जागेवर बगीचा विकसित होणार आहे. नगराध्यक्ष आनंदा माने यांनी सांगितले की निधीचा योग्य विनियोग करत नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास साधला जाईल. बहुमत असले तरी विरोधी पक्ष सदस्यांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी 3 कोटींच्या कामास मंजुरी देण्यात आली. लवकरच स्मारकाचं काम सुरू होईल. विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत स्वच्छ सुविधायुक्त सांगोला घडविण्याची भूमिका व्यक्त केली. आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.